नमस्कार. बिग बॉस मराठी फेम अभिनेता शिव ठाकरे नेहमीच त्याच्या साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकतो. तसेच त्याने कास्टिंग काउचच्या धक्कादायक बद्दल एक खुलासा केलाय, ज्यामुळे पुन्हा एकदा अभिनेता चर्चेत आलाय. तो म्हणतो, बिग बॉस मराठी हा माझा पहिला शो होता, ज्यासाठी मला खूप मोठी अशी रक्कम मिळाली होती. मला 25 लाख रुपये प्राइज मनी मिळाले होतं. त्यातून 8 लाख रुपये रक्कम सेकंड रनरअपला द्यावी लागली. त्यामुळे मेकर्सने माझ्या आईवडिलांसाठी फ्लाईटचं तिकीट सुद्धा काढून दिलं नव्हतं. माझ्या पैशातच मला ते काढावं लागलं होतं. प्राइज मनी मिळाल्यानंतर टॅक्स वगैरे कट करून माझ्या हातात फक्त 11 लाख रुपये आले होते. त्यातूनच मी माझ्या डिझायनर आणि मॅनेजरला त्यांचे पैसे दिले होते. तो पुढे म्हणतो, त्यानंतर मला बिग बॉस 16साठी कॉल आला. त्यावेळी मला इतके फी देतील यावर माझा विश्वासच बसत नव्हता. बिग बॉसमधून मला पैसे तर मिळालेच, पण खतरों के खिलाडी, झलक दिखलाजा सारखे शो सुद्धा मिळाले. रील्स पोस्ट करण्यापासून ते गेस्ट अपीरियन्ससाठी सुद्धा पैसे मिळू लागले. माझा मॅनेजर मला कायम म्हणायचा की हे पैसे फारच कमी आहेत, पण मला ते मिळणारे पैसेही खूप वाटायचे, असंही शिव ठाकरे म्हणाला. त्यानंतर बिग बॉस नंतर एका इव्हेंटला जायचं होतं, ज्यासाठी मी कपडे घेण्यासाठी एका स्टुडिओमध्ये गेलो आणि कपड्यांचं माप देण्यासाठी तिथल्या एका टीम मेंबरला मी आवडलो आणि तो माझ्याच मागे लागला. कपडे दाखवण्याचे तो सतत मला स्पासाठी बोलवत होता. शेवटी वैतागून मी तिथून निघून गेलो, पण तो सतत मला मेसेज करून मी स्पासाठी कधी येणार असं विचारत होता, असं अभिनेत्याने खुलासा केला. शिवच्या खुलाशानंतर अनेकांना धक्का बसला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.